बॉडीगार्ड थोडे रक्षक थोडं सांगितलं हे भूषण महेश हे महेश हे भूषण अरे काय लागू राहिले म्हणजे काय हे उमेश या उमेश हळू आहे हळू चला पुढे बाबू सर मागे काय कॅमेरा 2 मिनिटं थांबा सरका थोडं खाली कॅमेरामॅन खाली या खाली सर इथून मागे ना तुम्ही म्हणजे आम्हाला बाकी मीडिया तुम्ही खाली या ना किराण खाली रे खाली खाली आपले खाली होऊन जा रे मागं खाली या ना कुठं आम्ही खाली अरे दादा खाली महेश अरे मागे सर तन्मय बोला या ठिकाणी आदित्य साहेबांचं आदित्य साहेब सांगायचं वाटतं सगळ्यांनी शांत थोड़ा मोबाइल माग तुम्ही एकटे बाजूला ना म्हणजे कॅमेरा बोलतो लाईव्ह आउटपुट राजकीय नेते येऊन गेले अभिनेते येऊन गेले त्यांचं स्वागत आहे विचारांचं जे आदान प्रदान व्हायला पाहिजे ते पर्यावरण बसले ते नेमकं काय म्हणतात ते न म्हणता फक्त मीडिया समोर येतात आम्ही निघून जातो हे काही योग्य नाही बस आमचं असं सगळ्यांचंच मत होतं की तुम्ही या महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री होते आणि तुम्ही वडाचं झाड वाचवलं आम्ही सगळ्यांनी बघितलं त्याबद्दल आम्ही तुमचं अभिनंदन करतो त्याच्यामध्ये ते जिल्ह्याचं व्यक्तिमत्व आहे आणि तन्मयजी मला जेव्हा भेटले तेव्हा आमची जेव्हा चर्चा झाली सगळ्यांशी तुम्हाला त्यांनी ब्रीफिंग व्यवस्थित केलंच असेल परंतु आम्हाला एक सांगायचं या संयुक्त महाराष्ट्रामध्ये 107 होतं कोणी बलिदान दिलेलं आहे या नाशिकमध्ये अख्खं नाशिक आणि अख्खा देश या तपोवनाबरोबर आहे ही रामाची भूमी आहे ज्या लोकांनी राम मंदिर उभं करण्यासाठी आपल्या जीवाचं रान केलं आज त्या रामाचा आदिवास या ठिकाणी आहे तुम्ही ते नष्ट करायला निघाले असाल तर त्या ठिकाणी जो पक्ष असेल तो आमचा पक्ष आहे मी भारतीय जनता पार्टीचा प्रदेश उपाध्यक्ष पण मला रामाने सांगितले की तू ते बाजूला ठेव बाबा आधी राष्ट्र मग पक्ष आणि नंतर तू शेवटी त्यामुळे मला असं वाटतं तुमचाही पक्ष नाही आमचाही पक्ष नाही आपला पक्ष म्हणजे झाडांचा पक्ष आता तुम्ही याविषयी बोला राजा तुम्हाला काय बोलायचं आपण या ठिकाणी आला त्याबद्दल पुन्हा एकदा नाशिककरांच्या वतीने चळवळीच्या वतीने आम्ही स्वागत करतो या ठिकाणी
गेल्या आता 1.5 महिना होत आलाय आणि या संपूर्ण 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये आता जी मागणी आहे आमची, या तपोवनाच्या जागेवरती कोणत्याही परिस्थितीमध्ये माई सप होता कामा नये आणि त्याचबरोबर या ठिकाणी एकही वृक्ष तोड न करता हरित कुंभ नाशिकमध्ये व्हावा ही आमची भूमिका आहे. आमचा कुंभमेळ्याला विरोध नाही. नाशिककर सर्व कुंभमेळ्याचे स्वागत करायला आपण सर्वजण तयार आहोत, आपली जबाबदारी आहे. परंतु आता ज्या पद्धतीने हरित कुंभाच्या ऐवजी झाडे तोडून कुंभमेळा केला जातोय हे योग्य नाही. या संदर्भातले आपण भूमिका घ्यावी आणि येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण नाशिककर या तपोभूमीच्या सोबत आहात. आपण या ठिकाणी याला पुन्हा एकदा स्वागत करतो. राजा ज्यावेळेस प्रधानमंत्री होते नाशिक महाराष्ट्र राज्याचे, त्यावेळेस आम्ही वडाच्या झाडाचा आणि त्या ठिकाणी 11 झाडांचा मुद्दा होता त्या उंटवाडीजवळ. त्यावेळेस त्यांनी ट्विटरला रिप्लाय देऊन स्वतः 2 दिवसात आले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या पक्षाचा नगरसेवकांनी जो 125 कोटींचा जो प्रोजेक्ट होता उड्डाणपुलाचा, तो स्वतःचा पक्षाचा असताना त्यांनी रद्द केला होता. तर मी त्या ठिकाणी या ठिकाणी ते आले, त्या ठिकाणी पण त्यांनी पर्यावरणाची जाण ठेवली होती, पर्यावरण मंत्री असताना सुद्धा. आणि आज ते पर्यावरण नसताना सुद्धा, पर्यावरण मंत्री नसताना सुद्धा या ठिकाणी तर त्यांची पर्यावरण जाण आहे ही संपूर्ण महाराष्ट्र देशाला माहिती आहे. तर माझी आज या ठिकाणी त्यांना हीच मागणी असेल की साहेब, तुम्ही नाशिककरांच्या पाठीशी, पर्यावरणप्रेमींच्या पाठीशी सदैव आहातच. इथून पुढे तुम्ही असाल. फक्त आमची सर्वांची एकच मागणी आहे की या ठिकाणी जो माई सभा होणार आहे, जो वृक्षांची तोड करून होणार आहे, तुम्ही थांबवावा आणि दुसऱ्या ठिकाणी तो ट्रान्सफर करावा. या ठिकाणची वृक्षतोड होणार आहे आणि नाशिकचं पर्यावरण जे नष्ट करणार आहे, नाशिकचा जो श्वास आहे तो कुठेतरी घुटणार आहे विरुद्ध लोक. तुम्ही या ठिकाणी जोर लावावा आणि हे रद्द करावं. तुमच्या पाठीचे सर्व नाशिककर, महाराष्ट्रातले सर्व पर्यावरण पाठीचे आम्ही उभे राहू. फक्त तुम्ही मागणी तुमच्या बाजूला बसा, तुमच्या बाजूला. ही चळवळ जी आहे ही नुसती आता नाशिकची झाली नाही, ही नुसती देशाची नाही तर जगातली झाली. अनेक देशातले जगातले अनेक पर्यावरणवादी लोक इथे भेट देत आहेत आणि त्यांना महत्व कळालेलं आहे. पण हा पर्यावरणाचा जरी मुद्दा असला तरी हा आमच्या आस्थेचा सुद्धा मुद्दा आहे. नाशिककरांच्या ही जी जागा आहे ही फक्त 54 एकर आहे. हे खरं नाशिक हे दंडकारण्य आहे. इथे प्रभू रामचंद्र आले, ते वनवासात इथे 14 वर्ष होते. त्यांच्याबरोबर सीतामाई होती, त्यांच्याबरोबर हनुमंत होते आणि अनेक साधू संत इथे तप करत होते. हे एक एक झाड साधू पुरुषांपेक्षा आम्हाला महत्वाचं आहे, कारण त्या साधूंना, रामांना त्यांनी सहवास दिलेला. ही जी जमीन आहे ही नुसती जमीन नाही, ते आमच्या आस्थेचं केंद्र आहे. इथे अनेकांनी आणि या प्रत्येक नाशिककरांच्या भावना जुडलेल्या आहेत. आणि म्हणून ह्या कमर्शियल सरकारनं, धंदेवाईक सरकारनं, मी अतिशय हेतुता हे बोलतोय, दुःख होतंय की माझ्या महाराष्ट्रामध्ये असा विचार करणारं सरकार आहे की जे घाणेरडं आहे का त्या प्रभू रामचंद्राची भूमी सुद्धा ते विकायला निघालेलं आहे. आणि ही अतिशय घाणेरड्या प्रवृत्तीची मानसिकता असलेली लोक आहेत. आणि म्हणून का ज्या भूमीची माती आम्ही ललाटाला लावून प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडतो रोज, ते वनच नष्ट करण्याचं काम आज हे करताय. हे झाडं तोडण्यापाठी कारण त्यांनी आज माईच्या नावाखाली, म्हणजे जिथे तप केलं जात होतं, तिथे साधना केली जात होती, तिथे धर्माची कुठेतरी विचार रुजवला जात होता, तिथे आता हे मनोरंजन केंद्र करायला निघालेले आहेत आणि इथलं आरक्षण नष्ट करतायत. एक या तपोवनात आहे 350 एकरचं तपोवन होतं, म्हणजे साधुग्राम होतं, तिथे त्यांनी मोदी ग्राम केलंय, मोदी ग्राउंड केलं. स्वतःच्या नावाचा एवढा हव्यास का? प्रभू रामचंद्राचं नाव काढून तुम्ही तुमचं नाव लावतात, ही अतिशय धिक्कारणारी आणि धिक्कारणारी गोष्ट आहे. तिथली जमीन विकून त्यांनी सीएनजीला त्यांनी डेपो तयार करून दिला, या सीएनएनला, बसच्या सेवेला. म्हणजे हे आरक्षण उठवायचे आणि धनदंडकेच्या ह्याच्यात घालायचे. सर्वात महत्वाचं म्हणजे हा मराठी माणसाचं गाव आहे. मराठी माणूस जागा झालेला आहे, कारण इथला जो कोणी आहे ठेकेदार, मग ते राम पथाचा असेल, तपोवनाच्या माईचा असेल, हे सर्व बाहेरचे आहेत. इथला ठेकेदार गुजरातचा, इथला अधिकारी
हैदराबादचा इथला जे काम करणारे कर्मचारी ते मद्रासचे आणि हैदराबादचे आमचा पालक कुंभमेळा मंत्री म्हणतो तो जळगावचा आणि झाडं आणले हैदराबादचे. अरे आम्ही वेळे आहोत का नाशिककर? कामच्या भावना शिकायचा. मराठी माणसाच्या कुठेतरी नादाला लागू नका. नाद केला तर याद राखा. हे आता आम्ही नाशिककर सांगतोय. आणि म्हणून हे चालणार नाही. ही मस्ती ही जर चालणार असेल तर चालणार नाही. याच्याही पुढे जाऊन सांगतो, आज एसटीपी प्लॅन दिला गेला. हा मोठा अतिशय गैरव्यवहार आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. पर्यावरण या गावातला जो कुंभमेळा बनतो तो अरुणा वरुणा कपिला यांच्या संगमावर नंदिनी यांच्या संगमावर होतो. परंतु ज्या कपिला नदीवर म्हणजे साधूचे कपिल होते हे मुनी कपिल मुनी त्यांची ही नदी पण ती नाल्यात रूपांतर या लोकांनी केलेली. आणि आता कर केला. हजारो झाडांची कत्तल करून त्या कपिला नदी आणि त्या नाल्यांमध्ये निर्झरांमध्ये त्या बंदिस्त केल्या. त्याच्यावर माती ढकलली गेली आणि पुरावे नष्ट करण्याचा अतिशय घाणेरडा उद्वेगजनक प्रकार केलेला आहे. सर्वात महत्वाचं दुसरं अजून सांगतोय की या बटुका अनुवानापाशी यांनी डम्पिंग ते हे केलेलं आहे. या शहरातला सर्व कचरा, सर्व घाण, सर्व डबर तिथे या तपोवनात आणून टाकलं जाते. अरे तुम्ही समजता काय कोणाला? म्हणजे ते कुठेतरी असं विजयला असं आणायचं, ते नेस्तनाबूत करायचं आणि मग आरक्षण म्हणून इथे काही होत नाही. ती झाडं तुटलेली जळालेली आहे ती तोडून टाका आणि मग ते बिल्डरच्या ताब्यात द्यायचं आणि विकायचं. आणि म्हणून याची चौकशी झाली पाहिजे. आणि आपण सुद्धा आम्हाला या पाठिंबा दिलात त्याबद्दल धन्यवाद करतो. आणि या गावातला प्रत्येक मराठी माणूस हा आता हे सहन करण्याच्या पलीकडे गेलेला आहे. या आमच्या लढाईला तुमची पूर्णपणे साथ द्या. जय श्रीराम. नाशिक आमच्या हक्काचं, गरीबाच्या बापाचं. वेळ आली तर आम्ही आमचं रक्त सांडायला तयार आहोत. परंतु ही झाडे वाचली पाहिजेत. सगळ्यात आधी अध्यक्ष तुमचा खूप खूप म्हणजे आभार. कारण की तुमचा आम्हाला हा पहिला अनुभव नाहीये का तुम्ही तुमच्यामुळे आमचं ते म्हसोबाकडचं जे झाड वाचलं होतं. आणि एवढा मोठा प्रोजेक्ट जो नाशिकला येत होता त्याच्यामध्ये पैशाचा विचार न करता तुम्ही पर्यावरणाचा विचार केला. म्हणून तुम्ही आलात याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. बरेच लोक येतात पण जी भावना तुमची आहे ती सगळ्यांची नसते. आता मला इथे यांनी सगळं सांगितले, सगळे मुद्दे आलेले आहेत. आम्हाला इथे फक्त आमची दोनच मागणी आहे का इथले जे झाड आहे जे ॲज इट इज राहिलं पाहिजे. हे जी जागा आहे ती एक जंगल म्हणून त्याचे रूपांतर जंगलामध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे इथे पुढे पण काही हा प्रॉब्लेम कधी यायला नको. हे एक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं आहे की जे सरकार म्हणजे आम्ही काही सरकार जे काही सरकार असतं आम्ही प्रत्येकाला कधीही सहकार्यच केलेलं आहे इथल्या नाशिकच्या पर्यावरण प्रेमींनी. पण यावेळेस असं घडलेलं आहे का आम्हाला मोठ्या प्रमाणात त्यांनी बदनाम करायचा प्रयत्न केला की आमचं जे प्रेम आहे ते वेगळीच आहे, हेच आहे, तेच आहे. म्हणजे अर्बन नक्षलवाद हा काय प्रकार आहे हे मला माहिती नाही. कारण एकदा मला माझ्या माहितीमध्ये एकदा फडणवीसांनी न्यायालयात पण सांगितलं होतं अर्बन नक्षलवाद हे अस्तित्वातच नाही. आणि असं असताना त्यांच्या सोयीप्रमाणे ते आमच्या सारख्यांना जे आम्ही मनापासून प्रेम करतो झाडांवर, निसर्गावर, त्याच्यावर ते अर्बन नक्षलवाद हे असं सांगतात, वेगळी प्रेम आहे हे असं सांगतात. तर त्यांचा तर मी अगदी मनापासून धिक्कार करते. आणि दुसरं अजून आम्हाला धर्मामध्ये पाठवायचा प्रयत्न करतात. कारण नसताना हे लोक कुंभमेळ्याच्या विरुद्ध आहे, ह्याच्या विरुद्ध आहे. माहिती नाही त्यांनी कुठले कुठले मागचे रेकॉर्ड काढले असतील, कोणी काही बोललं असेल त्यांनी प्रत्यक्ष त्यांना तो प्रश्न विचारावा. पण आमचा काहीही संबंध नसताना ही पूर्ण चळवळीला बदनाम करण्यात येत आहे. तर माझं आणि दुसरं अजून असं माझं म्हणणं आहे जे जे इथे इच्छुक उमेदवार असतील महापालिकेमध्ये त्यांनी इथे यावं आणि तपोवनाबद्दल त्यांचं काय मत आहे हे त्यांनी स्पष्ट करावं. कारण त्यांना असं वाटतं की त्यांचा जो पैशाचा खेळ आहे याचा खेळ आहे हे आम्ही प्रत्येकाने पाहिलेले नाशिककरांनी. त्यांना असं वाटतं की याच्यामध्ये प्रत्येक वेळेस आम्हीच जिंकून येतो. पण ही यांची धारणा एकदम खोटी आहे. नाशिककर मनातून सगळे म्हणजे अगदी मी तुम्हाला हे अगदी निक्षून सांगू शकते की त्याच पक्षातले लोक सुद्धा नाराज आहेत तपोवण्याच्या मुद्द्यावर. जर त्यांनी आताच सजग झाले नाहीत तर ह्या मुद्द्यावर आम्ही ह्या लोकांना सपशेल पाडू जर त्यांनी प्रामाणिकपणे निवडणूक केल्या तर.
तर त्याच्यावर पण खूप सगळं अवलंबून असतं. आणि मी नेहमीच हे सांगत असते का आम्ही लोकशाही मार्गाने जातो, आम्ही आंदोलन लोकशाही मार्गाने करतो. जे जे त्याचे मार्ग उपलब्ध आहेत ते आम्ही संपूर्ण अंगीकार करत असतो. पण जर तुम्ही लोकांचे ऐकत नसाल तर लोकांचा खूप भयानक चेहरा तुमच्या समोर येईल. मग त्याला आम्ही जबाबदार नाही, हेच लोक जबाबदार आहेत. आणि तुमचे पुन्हा पुन्हा मी अभिनंदन करते आणि तुमचे आभार व्यक्त करते. भव्य साधुग्राम आणि दिव्य तपोवन, भव्य साधुग्राम आणि दिव्य तपोवन अशी सर्व नाशिककरांची मागणी आहे आणि ते सहज शक्य आहे साहेब. हे बघा इथं 377 एकर साधुग्रामची जागा आहे आणि 1200 एकर ती जागा भाडे तत्वावर घेतली जाते. म्हणजे नाशिक मध्ये जागेची कमतरता नाही साहेब साधुग्रामसाठी. तर नाशिक महानगरपालिकेतली तपोवनातली जी वृक्ष आच्छादित जी जागा आहे ही 54 एकर ही जागा. इथं तुम्ही बघू शकता साहेब, इथं पूर्ण झाडं आहेत. इथं आता झाड दिसत ते पण इथे झाडं आहेत आपण ज्या जागेवर बसलेलो. म्हणजे साधुग्रामसाठी भरपूर जागा उपलब्ध आहे नाशिकमध्ये. तर किमान 54 एकर जागा आम्हाला ही नाशिक महानगरपालिकेतल्या ताब्यातली जी जागा आहे ती प्रभू श्रीरामाचं वन म्हणून घोषित करावं. जसं अयोध्येत प्रभू श्रीरामाचं भव्य मंदिर आपण उभारलं तसंच प्रभू श्रीरामाचा इथं जो आदिवास होता त्या आदिवासाचं लक्षात घेऊन हे प्रभू श्रीरामाचं वन, तपोवनात प्रभू श्रीरामाचं वन असावं ही आमची अतिशय स्पष्ट मागणी सर. आमचा फक्त 1800 झाडांचा संबंध नाही, विषय नाहीये, तर आम्हाला प्रभू श्रीरामाचं इथं वन पाहिजे. या ठिकाणी मला निरंजन एक मिनिट तुम्ही लक्षात घ्या की इथे जे सांगितलं जातं या भारतामध्ये देशामध्ये चर्चा केली जाते की आम्ही साधूंना कुठे व्यवस्था करावी. आपल्याकडे व्यवस्था आहे, आम्ही व्यवस्था दिलेली आहे. आणि दुसरी गोष्ट इथे जो मुद्दा आहे यांना ग्रीन झोन आणि हा 332 आणि 333चा फक्त तो प्लॉट पाहिजे म्हणून हे सगळं चाललेलं आहे. अहो इकडे बाजूला सिटी लिंक सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे हा मुद्दा तुम्ही हायलाईट करा, या महाराष्ट्राला हायलाईट करा, देशाला कळू द्या, मोदींपर्यंत जाऊ द्या की हे काय चाललंय ते. कारण आपले झाडं हे श्रीरामांची झाडं आहेत आणि हे जे दाखवतायत ना हे तुम्हाला सांगतो, हा जो प्लॉट हा एक प्लॉट आणि इथे पुढे गेल्यानंतर तो एक प्लॉट, हे सगळे प्लॉट काढून त्यांना ते हे करायचे. तर त्या खत्री मॅडमला आम्ही सांगितलं की तुम्ही फक्त हा GR रद्द करा माईसचा. त्याचे ऑनलाईन टेंडर ते फक्त टेंडरिंगची मुदत संपवली पण अजूनही ऑफिशियली GR रद्द केलेला नाहीये. आणि माईसचा जर GR रद्द झाला, हिअरिंग घेतली नाही, काही न करता हा प्रकार केलाय. आता हे नगर विकास मंत्रालयाच्या अंडर येतं, नगर विकास मंत्र्याला माहितच नाहीये हे काय केलं, त्यांना काहीच माहिती, त्यांना माहितच नाही. आणि इथं जो एक अत्यंत असंविधानिक अशा पदावरचा तो कुंभमेळा प्रयत्न केला आणि आज एका माणसाचा इगो फक्त या गोष्टीला आम्हाला सगळ्यांना नाशिककरांना आडवा येतोय. हा झोन इथं बदलला. आता टेंडर रद्द ज्यावेळेला केलं तेव्हा त्यात असं लिहिलं सांगितलं की आचारसंहितेच्यामुळे आम्ही हे आता रद्द करतोय. याचा अर्थ आचारसंहिता संपल्यानंतर यांना हे परत आणायचं आहे. ऑलरेडी 350 एकर कायमस्वरूपी नो डेव्हलपमेंट झोन म्हणून डिक्लेअर केलेली होती जागा साधुग्रामसाठीची. याच्या व्यतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी, जे खत्री मॅडमचाच नवरा आहे, त्यांनी काय 31 लाख स्क्वेअर मीटर जागा ही ऑलरेडी भाडेपट्ट्यावर घेतलेली आहे. 31 लाख चौरस मीटर जागा ही ऑलरेडी भाडेपट्ट्यावर राज्य जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतलेली आहे साधुग्रामसाठी. मग हा अट्टहास काय की हे पाडायचं. याच्या व्यतिरिक्त आम्हाला जे मूर्ख लॉजिक सांगितलं गेलं की याच्या बदल्यामध्ये आम्ही 18,000 दुसरी झाडं लावू, म्हणजे घरातला करता पुरुष मारायचा आणि त्या घरात 10,000 पोरं पाठवतो म्हणून सांगायचं. हे मान्य नाही. आज हे तपोवन रोज 16 टन कार्बन डायऑक्साईड ऍब्सॉर्ब करतं. हे कापल्यानंतर आम्हाला आमच्या श्वासात ते घ्यावं लागणार आहे. आणि जिथं झाडं लावण्याचं नाटक केलं तिथेही तुम्ही जाऊन बघा, आज ती झाडं जळलेली आहेत. आता काही दिवसापूर्वी लावलेली फाशीच्या डोंगरावरती झाडांना फाशी दिली आहे अक्षरशः. अशी त्या ठिकाणची परिस्थिती आहे. ज्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित व्हायला हवं खरं म्हणजे की 2003-4च्या कुंभमेळ्यामध्ये ज्या शाही मार्गावरती चेंगराचेंगरी होऊन 40 जण मेले होते त्यावेळेला 25 लाख जण फक्त नाशकात आले होते. आज हे सांगतायत 6 कोटी येतील. तो शाही मार्ग 1 इंचानी पण रुंद करण्याची भाषा कोणी करत नाहीये. तिथे मागच्या कुंभमेळ्याला 2015-16 कुंभमेळ्याला 1 लाखपेक्षा जास्त नाशिककरांना डोळ्यांची साथ आली होती, आजार झाले होते. कारण सॅनिटेशन आणि ड्रेनेजची व्यवस्था नाही. रस्त्यांवरती घाण झाली होती, फायर ब्रिगेडच्या गाड्यांनी धुवायला लागली होती, ती पुन्हा गोदावरीतच गेली होती सगळी घाण. आज 6 कोटी लोक येणार आहेत. आम्ही साधे प्रश्न विचारतो, यांच्याकडे उत्तर नाही. 6 कोटी लोकांच्या ड्रेनेजची काय व्यवस्था,
बरं, याचा नाशिकच्या अर्थव्यवस्थेला काहीही फायदा होत नाही. महानगरपालिकेने 12% व्याजावर 10 वर्षांसाठी 12% व्याजावर 10 वर्षांसाठी 400 आणि 200 अशी 600 कोटी रुपयाची बॉन्ड उचललेत, कर्ज काढलंय. आता हे 600 कोटीचं कर्ज आम्ही नाशिककरांनी फेडायचं आहे. नाशिक महापालिकेने घेतलेलं ते कर्ज आहे. आणि ज्या दिवशी नाशिकमध्ये कुंभमेळा असतो, पर्वणी असते, त्या दिवशी संपूर्ण नाशिक शहर हे नागरिकांसाठी बंद केलं जातं. कोणीही घराबाहेर पडायचं नाही, कोणी ऑटो रिक्षा काढायची नाही, कोणी हॉटेल, रेस्टॉरंट, चहाची टपरी सुद्धा चालू ठेवायची नाही. म्हणजे नाशिकच्या अर्थव्यवस्थेमध्ये एक छदामचा फरक पडत नाही, वाढ होत नाही. कर्जाचा बोजा मात्र नाशिककरांवरती येतो. माझं आपल्यालाही म्हणणं आहे, आम्ही सुद्धा म्हणजे मी एक रिट पिटिशन पण ऑलरेडी हायकोर्टात दाखल केली आहे, आयुक्तांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा म्हणून. कारण 300 झाडं एसटीपीच्या नावाखाली पाडलेली आहेत ऑलरेडी. त्याच्यानंतर आता या फाशीच्या डोंगरावरचं या निवडणुकांच्या निमित्ताने ही तात्पुरती माघार घेतल्यासारखं त्यांनी दाखवलेलं आहे. आम्ही एक ऍफिडेव्हिट तयार करतोय, ज्याच्यावरती उमेदवारांनी सही करून द्यायची आहे की तपोवनातलं एकही झाड पाडू दिलं जाणार नाही. कारण आम्हाला यांच्यावरती नंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करता आला पाहिजे. त्यामुळे या सगळ्याच उमेदवारांकडून आम्ही हे ऍफिडेव्हिट मागणार. त्याच्यावरती सही केली तर आता नवीन फॉर्म्युला हो, आता झाडं लावायची. ही सुरुवात आहे. अजून एक मुद्दा असा होता बरं का, ज्यांनी आता फेक नेरेटिव्ह जो आपण एकच सांगतो, म्हणजे त्यांनाही ही असं वाटत होतं. ताईंनी जो उल्लेख केला की हा अर्बन नक्सल वगैरे खूप रील बिल बनवल्या त्यांनी, अर्बन नक्सल आहे तर अमुक आहे तमुक आहे. माझं सगळ्याच आंदोलकांनाही म्हणणं आहे, रिक्षावाल्याशी भांडण्याच्या नादात फ्लाईट सोडायची नाही. हे जे ट्रोलिंग विलिंग केलं जातं, किंचितही कवडीची किंमत त्याला द्यायची नाही. आपलं उद्दिष्ट तपोवन वाचवणं आहे, नाशिक वाचवणं आहे. पर्याय हे आरवलीची घाण करतायत तशी नाशिकची पण घाण करतील. त्यामुळे हे होऊ द्यायचं नाही. अजून एक मुद्दा असा होता नाशिककरांचा, आमचा मेन मुद्दा काय, यांनी फेक नेरेटिव्ह असा पसरवला आहे की साधू संतांच्या विरोधात एक आंदोलन हे उभं केलेलं आहे. असं काही नाहीये. हा कुठल्याही प्रकारचा असा त्यांनी भ्रम तयार केला ना, हा होता कामा नये. जरा तुम्ही क्लिअर करावं नाही का. खरं तर आता जमलं. अरे कुठे इथं लोक बघा ना तुम्ही. तुमच्या हरकत काम करतोय बरं का. एक मिनिट, हात माग घ्या, हात माग घ्या. एका इथं तुम्ही बघा ना. जाऊ नये विनंती करतो सगळ्यांना. खाली मोबाईल खाली कर ना. खाली बस, खाली बस. अरे मोबाईल खाली घे ना, मोबाईल खाली. नाही रे, तेव्हाच माझ्या आपल्या सगळ्या स्थानिक नेत्यांना आता म्हणजे तन्मय इथे असतो तो पर्यावरणवादी, तो आमच्या सरकारमधला आम्ही अर्बन नक्सल समजायचो. आणि सगळेच आम्ही एकमेकांना फोन सुरू केले की आता नक्की करायचं काय, कसं याचा लढा द्यायचा. आणि तेव्हाच मी सांगितलं होतं की हा लढा देत असताना इथे प्रामुख्याने सगळ्यात पुढे असले पाहिजेत तर नागरिक असावे. दुसरं हे पण मी सांगितलं होतं की इतर अनेक पक्षातले लोक येतील. जसं आज तुम्ही आला, बरोबर, तुम्ही जरी भाजपमधले असतील तरी तुमचं नाशिकवर प्रेम असेल, तुमचं या तपोवनावर प्रेम आहे. तसं आम्ही सगळ्यांचंच, बरोबर, इलेक्शन तुम्ही आता तिकीट पण मिळणार. आपल्या पक्षातून घ्या. 10 वर्ष मी काम केलं. पण ह्याला शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, मनसे असेल, इतर सगळे काँग्रेस आहे, राष्ट्रवादी, जे जे पक्ष ज्यांना इथे यायचं असेल, मी त्यांना सगळ्यांना सांगत होतो की कोणी आपले झेंडे पट्टे काही न ठेवता, चिन्ह न ठेवता आपण इथे आलो पाहिजे.
कारण आपली पहिली ओळख ही माणुसकीची असेल आणि अर्थात आम्ही राजकीय पक्ष म्हणून आमच्या पर्यायाने आमच्या मार्गाने आम्ही काम करत असतो. पण ही जी लढाई आहे ती फार मोठी लढाई आहे. ही आपल्या राज्यासाठी मोठी लढाई आहे, आपल्या देशासाठी तर आहेच, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाशिक म्हणून जी आपली ओळख असेल ती ह्या लढाईतून आपली ठरली. आता इथे ही जी लढाई आपण लढत आहोत, अर्थात तुम्ही रिट पिटिशन फाईल केलेली आहे, तुम्ही सगळे इथे आंदोलन करत आहात, अनेक पक्ष इथे राजकीय वचने येऊन घेऊन जाते. पण मी इथे का आलोय त्याची 2-3 गोष्टींची तुम्हाला ओळख सांगतो मी कारण काय असतं, स्वतः आल्यानंतर आपलं एक रेझ्युमे द्यायचं असतं. आता पर्यावरण मंत्री म्हणून मला पण हे नाव ठेवलं होतं अर्बन नक्सल, मला पण हे नाव ठेवलं होतं की तुम्ही खूप पर्यावरणवादी आहात, तुम्ही खूपच म्हणत असेल त्या विचारसरणीला पकडून असतात. पण 2-3 गोष्टी ज्या आपण केल्या त्या मी तुम्हाला सांगतो, कारण तुमचा विश्वास आणि आमचा विश्वास एकामेकांवर जर आपला असला तर ही लढाई आपण पुढे नेऊ शकतो. सगळ्यात पहिलं म्हणजे मुंबईमधलं आरेचं जंगल 800 एकर फॉरेस्टचा दर्जा देणारं हे आपलं सरकार पहिलं होतं. मी आपलं काही पर्यावरणवाद्यांचं बोलतो, बाकी कोणाचं पक्षाचं बोलतो. इथे पण आम्ही झाडं तोडून जमिनी विकून पैसे कमवू शकलो असतो, पण ते केलं. नाशिकमध्ये मला वाटतं आपणच मला ट्विट केलं होतं बरोबर, आणि ते फ्लायओव्हरचं ठीक आहे, आपण फ्लायओव्हर इकडे तिकडे हलवू शकतो, पण एखादं वडाचं झाड असेल तर ते झाड असतं वर्षानुवर्ष, किती 200-300 वर्षाचा त्याला इतिहास असतो. म्हणजे आपण टिकत नाही तेवढे ते टिकत असतात, 1000 वर्षाचं असेल. तर त्यासाठी मी लगेच आलेलो, ती नोटीस मी पाडली होती मंत्री म्हणून आणि आपण ते काम लगेच हे केलं होतं. तसंच मला आठवतं एक साताऱ्यामध्ये मला वाटतं मुंबई बेंगळुरू जो हायवे आहे तो हायवे एक असंच वडाचं झाड तोडून जाणार होतं. तेव्हा मी गडकरी साहेबांना विनंती केली होती आणि त्यांनी लगेच ती माझी जी विनंती होती त्याला मान देऊन तो हायवेचं जे आहे थोडं वळवलं होतं त्यांनी आणि हायवे त्या वडाच्या झाडाच्या बाजूने नेला. ते वडाचं झाड तिथे देखील आपण तसंच ताडोबा अंधारीमध्ये मायनिंग सुरू होणार होतं त्या टायगर कॉरिडॉरमध्ये. आता परत त्यांनी उघडले, सरकार आल्या त्यांनी उघडलं, पण आपल्या काळी आपण ते मायनिंग थांबवलं होतं. मायनिंग मध्ये तुम्हाला माहिती किती पैसे मिळतात? पक्षाचा फंड आम्ही असाच गोळा करू शकलो असतो. चालू आहे आता हेच जसं कांदळवनाची जेव्हा गोष्ट होती तेव्हा मंत्री म्हणून मला संधी मिळाली होती की 11 महिन्यात आम्ही 15,500 हेक्टर कांदळवन आम्ही रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणून केलं. अजनीवनाची जी जागा आहे आता आपण पाहताय नागपूरमध्ये अजनीवनचा लढा अजूनही चालू आहे. असाच परिसर आहे, ठीक आहे, ती जागा कदाचित रेल्वेची असेल, रेल्वेच्या अत्यंत असेल, पण झाडं आता तिथे जंगल झालेलं आहे, कशाला तोडायचं? आणि ह्या काही गोष्टी ज्या आहेत मला वाटतं आपण शासकीय अधिकारी म्हणून असू, प्रशासन म्हणून असू, विरोधी पक्ष म्हणून असू, सत्ताधारी पक्ष म्हणून असू, जी गोष्ट आपल्याला श्वास देते तीच जर नष्ट केली आपण तर आपण जगणार कसं हा विचार करणे गरजेचं आहे. आज ज्या 2 लढाया ह्या देशामध्ये म्हणजे चिपको आंदोलन अर्थात खूप फेमस आहे, जगभरात सगळ्यांनी ओळख ठेवलेली आहे, पण एक आंदोलन मी तुम्हाला आवर्जून त्याचा इथे उल्लेख करीन, ते म्हणजे वेताळ टेकडीचं आंदोलन आहे. वेताळ टेकडी पुण्यामध्ये अशीच खूप सुंदर जागा आहे आणि त्यावेळी देखील सरकार आल्या मी तिकडे जे काही त्याच्यावर विकासाच्या नावाने विनाश होत होता त्याला स्थगिती दिली होती. तिथे सरकार पडलं आणि सरकार पडल्यानंतर पुन्हा एकदा ते सुरू झालं होतं. कॉन्ट्रॅक्टर कोणाचा, काय कोणाचा, कन्सल्टंट कोणाचा, याच्यात मला जायचं नाही, पण त्या वेताळ टेकडीच्या आतून बोगदा, वरतून मेट्रो आणि बाजूनी हायवे, तो वेताळ टेकडी कापून टाकू. तुला जाऊ दे ना, सगळंच सपाट करा, वाळवंट जाहीर करून टाका आणि मग जो तुम्हाला विनाश करायचा किंवा विकास करायचा तो ठरवा. कारण विकास ठीक आहे, तुम्हाला विकास करायचा आहे, पण तो विकास तुम्हाला जर एवढंच असेल की आम्हाला हा बोगदाकडून थेट हॉस्पिटलमध्येच जायचं 15 मिनिटात, ह्याला जर तुम्ही विकास बोलत असाल तो विकास तुमचा तुम्हाला मान्य असेल. पण वेताळ टेकडीमध्ये तिथे देखील लोकांनी अशीच ह्युमन चेन केली होती आणि तेव्हा देखील सगळ्यांना सांगितलं होतं की जो कोणी राजकीय पक्ष सांगेल की आम्ही वेताळ टेकडीच्या बाजूने आहोत, आम्ही त्यांच्या सोबत राहू, जे कोणी वेताळ टेकडीला विरोध करेल आम्ही त्याला संपवल्याशिवाय राहणार नाही. तिकडचे सगळे पर्यावरणवाद्यांनी सांगितलं. पटापटा सगळे राजकीय पक्ष लाईनीत उभे राहिले. हे तुम्ही पण करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात मोठी लढाई मी खरोखर अभिमानाने सांगतो आणि त्यांचं अभिनंदन करतो, राजस्थानमध्ये आता अरावली वाचवण्यासाठी हा कितीतरी शेतकरी उतरले, कितीतरी लोक उतरले ट्रॅक्टर घेऊन. 500 ट्रॅक्टर तर काल दिसतात मला. जोपर्यंत ही चळवळ एवढी मोठी होत नाही आणि तुम्ही नाशिक म्हणून सांगत नाही, जसं तुम्ही आता सांगितलं ना की आम्ही तुमच्याकडून ऍफिडेव्हिट ठरवून घेऊ की जिंकून आल्यानंतर तुम्ही ह्या जंगलाच्या बाजूने उभं राहायला पाहिजे, पुढचंही ऍफिडेव्हिट एक करून घ्या की जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून आलं पाहिजे की ह्या पूर्ण तपोवनाला म्हणजे तपश्चर्याचं वन, मला तुम्ही सांगा तपश्चर्या सोडून इथे तुम्ही माईस बांधणार, मग कसलं तपोवन होणार? बरं कुठचे साधू हे 5 स्टार मध्ये तपश्चर्या करतात? बरोबर
जे आपले महंत आहेत, जे महापुरुष आहेत, जे साधू आहेत, अशाच वनामध्ये तर तपश्चर्या करतात. तर आपल्याला हे पण करून घ्यायचं आहे की ह्या सरकारने आपल्याला आश्वासन दिलं पाहिजे की आचारसंहिता उठल्या त्यांनी ह्याला रिझर्व्ह फॉरेस्टचा दर्जा दिला पाहिजे. सेक्शन 4 झालं की रिझर्व्ह फॉरेस्ट हे लगेच केलं पाहिजे. ग्रीन झोन येतोच ना, म्हणजे फॉरेस्ट झालं की ग्रीन झोन येतो. पण जे काही चाललंय आता की हे तोडून तुम्हाला येलो झोन करायचं आहे, मग टीडीआर. आता टीडीआर जर तुम्हाला जनरेट करायचं असेल, मुंबईमध्ये फनल झोनसाठी टीडीआर तर मुख्यमंत्र्यांनी असाच दिलेला आहे. असंच जर द्यायचं असेल, टीडीआर एक तर तसं जनरेट होत नाही, पण त्याला होत असेल आणि असंच जर तुमच्या एका जीआरनी होत असेल तर तुम्ही टीडीआर बाजूला जनरेट करून द्या ना. ह्या जागेला हात लावण्याची गरजच काय आहे. आणि खरोखर मी जेव्हा इथे गाडी बाहेर थांबली आणि आज चालत आलो, मी आसपास जरा पाहत होतो, एवढं सुंदर जागा आहे. या नाशिकमध्ये कमीत कमी 10 अजून अशा जागा झाल्या पाहिजेत. कारण झालं असं की आपण ह्या जागा तोडतो आणि मग डेन्स फॉरेस्ट, काय ते मियावाकी प्लांटेशन, अर्बन फॉरेस्ट वगैरे ह्या सगळ्या आपण गोष्टी ज्या केल्या होत्या त्या हळूहळू परत नष्ट होत चाललेल्या. आता मुंबईमध्ये देखील मी पाहतोय, पुण्यामध्ये पाहतोय, इथे असेल, नागपूरमध्ये असेल, हे एनडीझेडचं स्पेशल डेव्हलपमेंट झोन करतात आणि मग ह्यांच्या आवडत्या बिल्डर्स, आवडत्या कॉन्ट्रॅक्टर्सच्या घशात देऊन हे सगळे पळून जाणार आहेत. तुम्हाला सांगतो, हे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर जेव्हा यांच्या खिशात पैसा येतो, गेल्या 10 वर्षामध्ये आपले देश सोडून जाणारे 12 लाख लोक आहेत. आणि हे जे सोडून जात आहेत, काही काही बिचारे खऱ्या अर्थाने जातात की त्यांना त्यांच्या मुलांसाठी असेल किंवा अजून कोणासाठी असेल चांगलं भविष्य पाहिजे, भवितव्य पाहिजे. पण हे सगळे जे जात आहेत ते प्रदूषणाच्या नावाखाली जातात का? नाही. आता आपले प्रधानमंत्री महोदय देखील जेव्हा जगभरात जातात तेव्हा एक पेड मा के नाम जिथे जिथे लावतात. पण त्यांचाच पक्ष आज दुर्दैवाने इथे महाराष्ट्रामध्ये जे सगळं नष्ट करत आहे. म्हणजे मी नेहमी सांगतो, इथे तपोवन आहे, मुंबईमध्ये संजय गांधी नॅशनल पार्क आहे, पुण्यामध्ये वेताळ टेकडी आहे, नागपूरमध्ये अजनीवन आहे, चंद्रपूरला आम्ही ते फ्लाय ॲशचा प्लांट, तिथे मी पाहिलं होतं. मी मंत्री असताना गेलो होतो, तिथे देखील मला असाच ईमेल आला आणि तिथून ईमेल हा आला की तुम्ही आमच्या त्या नांदगावमध्ये येऊन पहा. नांदगावमध्ये बाजूला कोराडीचं ते त्यांचं थर्मल पॉवर प्लांट होतं. सगळं फ्लाय ॲशचं डम्पिंग चाललं होतं. सगळं हे अनसायंटिफिक होतं. कुठेही काही लाईनिंग नाही, काही नाही. अक्षरशः ढिगारचे ढिगारे 800 एकर, जवळपास 8 ते 9 फुटाचा ढिगारा पूर्णपणे फ्लॅशचा पडला होता. बरं, हीच सगळी फ्लॅश जी आहे ती रस्ते बनवण्यात जाऊ शकते, तुम्ही ऑप्शन करू शकता, सगळं काही करू शकता. आम्ही एका महिन्यात जवळपास 70% ती जागा स्वच्छ करून दिली होती. झालं, परत एकदा कोल वॉशरी सुरू, इलिगल सरकार पडलं, फ्लॅश सुरू. म्हणजे नेमकं आपण लढतोय कोणासाठी, कशासाठी? हा श्वास जो आपण घेतोय आणि जे काही आपण दिल्लीत पाहतात आता, म्हणजे ते AQI किती झालंय आज? 1081 दिसत होतं. 1081 दिसत होतं. नाशिकचं होणार, सगळ्याच होणार. म्हणजे एक तुम्ही बघा, हे ना अरावली कापायची, हे ना वेस्टर्न घाट कापायचे, हे ना मायनिंग सगळीकडे सुरू करायचं, ही झाडं कापायची. मग कसलं काय राहणार? म्हणजे उद्या वाळवंट झाल्यानंतर आपण वाळवंट म्हणून राहणार का इथे? आणि ह्यांची पिढी ही निघून जाईल. हे सगळे जे लोक पैसे खात आहेत हे सगळं विकून हे परदेशी निघून जातील. भोगायला आपण इथे असू. बरं, दुसरा जो विषय निघतो ना इथे की कुंभमेळ्याचा, दशकांनी इथे कुंभमेळा होतच आले ना. कुंभमेळा होत असताना तुम्ही मला सांगा, कोणी कुंभमेळ्याला विरोध केलाय का? आपण तर नेहमी दर्शन घ्यायला येतो, बरोबर आहे. आता हे सगळे जे साधू महंत जगभरातून येत असतील, देशभरातून येत असतील, त्या अशा जागेसाठी येतात जिथे वनात तुम्हाला तपश्चर्या करायला मिळते. पण ही प्रभू श्री रामाची जागा आहे, पंचवटी असेल, ही तपोवन असेल, इथे त्यांचा स्पर्श झालेला आहे. मग हे सगळं तोडून कुठचा धर्म आपण वाचणार आहोत? बरं, तसं आपण पाहायला गेलं तर हिंदुत्वच बोलायचं झालं तर आपला धर्म हा वैदिक धर्म आहे. बरोबर. आपल्याकडे मूर्तीच्या आधी, मूर्ती आपल्या मंदिरात यायच्या आधी किंवा घरात यायच्या आधी आपण कशाची पूजा करायचो? पंचमहाभूतांची. आता नदीचं आपण प्रदूषण पाहतो हा, ते पुण्यात पण मुळा मोठ्याचं जगात एकमेव उदाहरण असेल की ती नदी खोलीकरण त्याचं करण्याच्या ऐवजी अजून कमी करतायत आणि रुंद करायच्या ऐवजी अरुंद करतायत. जगभरात खोलीकरण, रुंदीकरण होतं, इथे आपण उलट सांगतो. म्हणजे आपण नदीचं प्रदूषण, समुद्राचं प्रदूषण, वन कापतोय. सगळे जर पंचमहाभूत ज्या मिनिटाला आपण तसं पाहिलं गेलं तर आपण समाज म्हणून ज्या मिनिटाला या पंचमहाभूतांना आपण मूर्तीचं रूप दिलं आणि पूजन सुरू केलं. आधी पूजन म्हणून आपण प्रदूषणापासून मुक्त ठेवायचं या जागेनं, ती आपली खरी पूजा होती, खरी आस्था होती. आता हेच जे आपण मूर्त्या केल्या, मंदिरात आणल्या, आपल्या घरात आणल्यानंतर जी पंचमहाभूत आहेत त्यांनाच आपण प्रदूषित करायला लागलो, तर कुठचा धर्म टिकणार आहे आपला? आपलं जर आपला धर्म टिकवायचा असेल, हिंदुत्व टिकवायचं असेल, आपला वैदिक धर्म टिकवायचा असेल, तर आपल्याला पंचमहाभूत ज्याची आपण पूजा करायचो ती पूजा पुन्हा एकदा सुरू करायला लागेल. आपल्याला त्याची आस्था करायला लागेल. आणि ती खरी पूजा म्हणजे त्याच्या नष्टीकरणापासून त्यांना वाचवणं, प्रदूषणापासून वाचवणं. मला वाटतं हे आज आपण इथे ठरवलं पाहिजे. मी एकच तुम्हाला सांगतो
आज मला उद्धव साहेबांनी एवढ्यासाठीच पाठवलं आणि आम्ही सगळेच पक्ष म्हणून तुमच्या सोबत आहोत. जे काही तुम्हाला ऍफिडेव्हिट पाहिजे, जे काही पाहिजे ते लिहून देऊच. पण तुम्हाला अजून एक सांगतो मी, इथे कोणाला हात लावू द्यायचं नाही, हे आपण नाशिककर म्हणून ठरवलं. जे तुम्ही सांगत होता बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर, बाहेरचे कोण, ठीक आहे, ते सगळं आपण नंतर बघून घेऊ. पण आपणच श्वास घेऊ शकलो नाही तर आपण कोण, बाहेरचे कोण, काय आपले काय पडते, हे काहीच राहणार नाही. तर नाशिकने देखील अरावलीमध्ये जसं, राजस्थानमध्ये जसं सगळे लोक रस्त्यावर उतरले, तसं आणि तुम्ही सगळ्या राजकीय पक्षांना सांगा, जर तुम्ही आम्हाला वचन नाही, पुढे वचनपूर्ती, कारण हे निवडणुकीपुरती नाटक पण खूप लोक करतात, त्याच्या पुढेही जाऊन जर तुम्ही आम्हाला इथे हे वन वाचवायला ताकद दिली नाही तर आम्ही तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही सगळ्या राजकीय पक्षांना इन्क्लुडिंग आम्हाला ते आजपासून पत्र द्या आणि आम्हाला रस्त्यावर त्यालाच नाशिककर मतदान करेल. आदित्य, तुम्हाला सांगतो मी, जेव्हापासून इलेक्शन डिक्लेअर झालंय आणि ज्यांना इलेक्शनला उभं राहायचंय, असे खूप कमी लोक आहेत की जे स्वतः इथे आलेले आहेत. बाकी सगळे कार्यालयांमध्ये जाऊन राहिलेले आहेत आणि काही पक्षाचे लोक तर तिकीट मिळणार नाही तपोवनात आता म्हणून येत नाहीयेत. आता त्यांना म्हणा की तुम्हाला जगायचंय की मरायचंय, पहिले तुम्ही जगवण्यासाठी तुम्ही हे सोशल वर्क करा, नंतर आम्ही तुम्हाला नगरसेवक म्हणून बघू ना. तुम्हाला नगरसेवक व्हायचंय की तुम्हाला फक्त त्यांची सेवा करायची आहे? चापलुसी करणारे नगरसेवक नको आहे आम्हाला नाशिक साठी भूमिका घेणारे नगरसेवक पाहिजे. एक आमदारांनी जे पाय ठेवला नाही, एका सुद्धा आमदार, एक आमदार सुद्धा इथे पाय ठेवला नाही. आणि इथे पण स्थायिक असून एकही कोणी आवाज उठवायला इथपर्यंत आलेला नाही, कुठलाही नगरसेवक आलेला नाही. नाशिकमध्ये हीच कत्तलीची ऑर्डर नाही, तर तुफान कत्तल चालू आहे झाडांची. आदित्य सर, याकडे तुम्ही जरूर लक्ष द्या. आहे सगळीकडेच महाराष्ट्रात झाले. आज मी वाचलं, 16 प्लॅनसाठी 5,000 झाडं कापणार. सत्ताधारी सोडले तर सगळे येऊन गेलेले आहेत इथं, शिवसेना वगैरे सगळे येऊन गेले. सत्ताधाऱ्याचा एकही माणूस अजूनपर्यंत लोकांच्या सोबत आलेला नाही. नाशिककरांच्या मतदानाचा अपमान आहे. नाशिककरांनी तुम्हाला निवडून दिलं ते तुम्हाला, आता इथून पुढे नगरसेवक इलेक्शन नाशिककरा विचार करेल. आणि जर नाशिककरांसाठी तुम्ही भांडत नसाल आणि जर तपवण्यात येत नसाल तर नाशिककर एक पण तुम्हाला मतदान करणार नाही, तपवण्याच्या विरोधात राहील. साहेब, मग आपण तयार आहात सगळे? माझा एक प्रश्न होता, नाशिकमध्ये तपोवनाच्या म्हणजे एसटीपीच्या नावाखाली त्यांनी 1400 झाडं तोडलेली, त्याच्यावर आम्ही हरकती बी नोंदवलेलं होतं, सगळं केलं होतं. पण नाशिक महानगरपालिकेचे जे प्रशासन आहे, त्याचे अतिरिक्त आयुक्त आहे, त्यांनी धमक्या देऊन अक्षरशः आमच्या हरकती निकाली काढलेल्या आहे. आणि आम्ही जे लढा देतो तेव्हा गुन्हे दाखल करण्याचे असंच पुण्यामध्ये झालंय. कारण आता काय झालंय, गेली 3 वर्ष कुठेही महापौर नाही, कुठेही नगरसेवक नाही, तुम्ही निवडलेले कुठेही नाहीये. 3 वर्ष प्रशासन हे मुख्यमंत्री कार्यालयातून चाललेलं आहे. पण ह्याला सगळ्याला आपल्याला लढा द्यायलाच लागेल. एसटीपी मध्ये पण तुम्हाला आज लिहून देतो, घोटाळा झालाच असेल, कारण जर पुण्यात झालं तर इथे पण झालं. 73 लाख रुपयाचा घोटाळा आहे. डॉक्युमेंट एका झाडामागे एक झाड. आताच चेंज नाही झालेला. टेक्निकली जर बघितला हा मॅप फार वर्षापूर्वी पहिले 350 एकर प्लस होतं, आता जे 54 एकर राहिलं आहे त्यामध्ये सुद्धा जे RC1 RC2 डिफाईन केलेलं आहे ते आताच नाही आहे. तर जर डीपी प्लॅन जर बघितले गेले तर फार क्लेवरली कुठेही पब्लिकला कॉन्फिडन्स मध्ये न घेता हे RC1 RC2 डिक्लेअर केलेले आहेत. नाही, म्हणून आता आपण हे ठरवायचं. पहिली गोष्ट म्हणजे आपला कुंभमेळ्याला विरोध नाहीये, बरोबर, कुंभमेळ्याचं स्वागतच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माईस पण आपल्याला नाशिकमध्ये कुठेही बरोबर. तिसरी गोष्ट म्हणजे हे तपोवन आहे, तपश्चर्याचं वन आहे, प्रभू श्रीरामाचा इथे पदस्पर्श झालेला आहे, ही भूमी पावन झालेली आहे, ह्याला तुम्ही रिझर्व्ह फॉरेस्टचा दर्जा दिलाच पाहिजे, ही मागणी आपण केलेली आहे. चौथी गोष्ट म्हणजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे आता सांगितलेलं आहे, सगळ्या उमेदवारांकडून ह्या तपोवन घ्याच आणि हे जाहीर करा. आपण नाशिककर म्हणून सगळे उतरून हे जाहीर केलं पाहिजे की जे कोणी हे तपोवनाच्या विरोधात असतील तुम्हाला मतदान नाही, भले तुमचं मतदान करू किंवा नोटा करू. आणि मी तुम्हाला आश्वासन देतोय की मी आणि उद्धव साहेब आणि आमचा पक्ष तुमच्या सोबत आहे म्हणजे आहे. मी आणून देईल आणि जिल्हा प्रमुख आजच हे अफिडेव्हिट तुम्ही सगळ्यांना 100% आमचे जे उमेदवार राहतील आम्ही एपी फॉर्म बघा झाल्यानंतर. आदित्य साहेब, एक गोष्ट सांगू इच्छितो, तुम्ही युवा नेता आहेत, तुम्ही एक युवा म्हणून सांगतो की आज जे नाशिककरांनी एक प्रश्न विचारला पाहिजे. पहिला माणूस
आणि यांनी- नाही, नाही, तुम्ही बसू नका. आपण उचलून सगळं. आणि यांनी मला सांगितलं-